नमस्कार मैत्रिणी आणि मित्रांनो, वैजूज कुक हाऊस या माझ्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी कॅमेरासमोर एक विनंती करण्याकरता आहे। पहिली विनंती म्हणजे की हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल किंवा माझं इंग्लिश चॅनल वैजूज कुक हाऊस हे पण सबस्क्राइब केलं नसेल तर ते दोन्ही चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। तसेच जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याचा थम्स अप असं जे असतं त्याच्यावर टिक करा किंवा टॅग करा। त्याचप्रमाणे तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। तसेच जेव्हा मी नवीन व्हिडिओ करेन त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता बेल आयकॉन असते ती सुद्धा दाबा। धन्यवाद। शेंगदाण्याची लसूण चटणी त्यात काय विशेष आहे, आपण तर नेहमी करतो असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण जशी सोलापूरची चटणी वेगळी लागते तशीच ही जी माझी पद्धत आहे त्याची पण चव खूप वेगळी लागते। चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया। या शेंगदाण्याच्या पांढऱ्या चटणीची कृती मी एका व्हिडिओवरनं माझ्यानुसार बदल करून केलेले, त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही जी शेंगदाण्याची लाल चटणी आहे त्याची कृती जरा वेगळी आहे, जी मला आमच्या मुक्ता वहिनीने दाखवलेली आहे। ती चटणी कशी करायची हा आपण बघू।
तुम्ही या दोन्ही पद्धतीच्या शेंगदाण्याच्या चटण्या करून बघा व तुमचे विचार खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांडा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.